नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2024 अंतर्गत विविध पदांच्या नियुक्त्या आतापर्यंत देण्यात आलेल्या आहेत। काही पोस्टच्या नियुक्त्या अजून बाकी आहेत। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूयात कोणत्या पदाच्या नियुक्त्या आतापर्यंत आलेल्या आहेत, कोणत्या बाकी आहेत, तसंच अनुरेखक ट्रेसर या पोस्टकरिता नियुक्तीचे आदेश कधी देण्यात येईल। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात तसेच नियुक्ती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी अधिकृत वेबसाईटवरती व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सरळ सेवा पदभरती सन 2023 या विंडोवरती नवीन विंडोवरती जायचं आहे। त्यावरती तुम्हाला सर्व आतापर्यंतच्या ज्या काही अपडेट आलेले आहेत जलसंपदा विभागामार्फत नियुक्ती संदर्भात तसेच भरती संदर्भात ओके, सो सर्व अपडेट एकाच विंडोवरती तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास भेटत आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो पहा, आता आपल्याला जे अपडेट पाहायचे आहे अनुरेखक ट्रेसर या पदाकरिता नियुक्तीचे आदेश कधीपर्यंत निर्गमित करण्यात येतील ते। विद्यार्थी मित्रांनो 16 ऑगस्ट 2024 रोजी एक अपडेट आलेली होती। एक प्रसिद्धीपत्रक ठाणे परिमंडळ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। त्यानुसार पहा, अनुरेखक या पदाचे नियुक्तीबाबत अपडेट सांगण्यात आलेली होती। ते प्रसिद्धीपत्रक आपण सुरुवातीला एक थोडक्यात जाणून घेऊया काय सांगण्यात आलेलं होतं या प्रसिद्धीपत्रकामध्ये। तर पहा, प्रसिद्धीपत्रक काय सांगत आहे, अनुरेखक पदाच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने विभागामार्फत काही कायदेशीर बाबींची तपासणी चालू असून लवकरच सदर अनुरेखक पदाच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही करण्यात येईल असं या प्रसिद्धीपत्रकामध्ये सविता च बोदेकर, सदस्य सचिव समन्वय समिती तथा अधीक्षक अभियंता दक्षता पथक मुंबई परिमंडळ पाटबंधारे विभाग ठाणे यांच्यामार्फत हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून सर्व उमेदवारांना अनुरेखक पदाच्या नियुक्ती संदर्भात योग्य ती कार्यवाही ची तपासणी चालू असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले होतं। ठीक आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांनो पहा, 16 ऑगस्ट नंतर एकही अपडेट या ठिकाणी आलेली नाही अनुरेखक पदासंदर्भात। आता काल संध्याकाळी या ठिकाणी जे IAS अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनाचे दीपक उर्मिल शिवकपूर सर यांच्यामार्फत या ठिकाणी एक ट्विटरद्वारे ट्विट करून सांगण्यात आलेलं आहे। ते आपण पाहूयात काय नेमकं सांगण्यात आले आहे ते। ठीक आहे। सो पहा, या ट्विटद्वारे या ठिकाणी IAS अधिकारी दीपक उर्मिल शिवकपूर यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे, लॉट ऑफ ग्रीव्हन्स आय एम सीइंग रिगार्डिंग ओनली ट्रेसर पोस्ट। विद्यार्थ्यांनो फक्त अनुरेखक ट्रेसर या पदाकरिता भरपूर साऱ्या कंप्लेंट या ठिकाणी IAS अधिकारी या सरांकडे आलेले आहेत। सो ते म्हणत आहेत ऑर्डर नॉट रिचिंग विल हॅव केअरफुल रिव्ह्यू। ओके, सो नंबर ऑफ जे कंप्लेंट आहेत, तक्रारी आहेत ट्रेसर पदाकरिता या ठिकाणी आलेले आहेत, ऑर्डर नॉट रिचिंग। ओके, सो या ट्रेसर पदाकरिता आत्तापर्यंत ऑर्डर या ठिकाणी भेटलेले आहेत, नियुक्ती देण्यात आलेली नाही। त्यामुळे पहा, सो आता या ठिकाणी म्हणायचं कारण एकच आहे की लॉट्स ऑफ ग्रीव्हन्स आय एम सीइंग रिगार्डिंग ओनली, फक्त ट्रेसर पोस्टकरिता नंबर ऑफ कंप्लेंट या ठिकाणी पाहण्यात आलेली आहेत। त्यामुळे लवकरात लवकर नियुक्तीचे आदेश जे आहेत ते या ठिकाणी देण्यात येणार आहे। विल हॅव केअरफुल रिव्ह्यू, या तुमच्या कंप्लेंटचं या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष घालण्यात येईल असं यांचं म्हणणं या ठिकाणी आहे। ठीक आहे। सो विद्यार्थ्यांनो, या व्यतिरिक्त एक अपडेट आहे ती म्हणजे काय, तर 26 ऑगस्ट रोजी या ठिकाणी अनुरेखक या पदाकरिता कोर्टमध्ये सुनावणी होणार आहे असं या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचं किंवा उमेदवारांचं म्हणणं आहे। आपण ऑफिशियली याबाबत काही माहिती मी अजून काढलेली नाही। जर माझ्यापर्यंत या संदर्भात अपडेट आली तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। जर विद्यार्थ्यांनो नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती जर समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे, कारण आपण जे काही भरती प्रक्रिया संदर्भात अपडेट आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि या व्यतिरिक्त जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे। त्या कमेंट्सचे रिप्लाय देण्याचा देखील आपण नक्कीच प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। ठीक आहे। सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।